नमस्कार, मी मंगल्स रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण पुरीसोबत खाल्ली जाणारी बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। प्रथम 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून हातानेच बारीक करून घेतले। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं। त्याच्यामध्ये 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून मोहरी घालून घ्यायची। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये बारीक ठेचलेला लसूण घालून घ्यायचा। त्यानंतर 1 ते 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करायच्या, त्याही परतून घ्यायच्या। त्यानंतर थोडासा कढीपत्ता ॲड करायचा। कढीपत्ता तडतडल्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले ते देखील अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। कांदा हा अगदी तेल बाहेर सुटेपर्यंत व्यवस्थित परतला गेलाय। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेतले। तेल अगदी व्यवस्थित सुटले तर यात सुके मसाले घालून घेऊयात। अर्धा चमचा हळद, मोठा चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला। आता व्यवस्थित मंद आचेवरती हे सुके मसाले परतून घ्यायचे। थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता व्यवस्थित सर्व मसाले परतून घ्यायचे। पाणी घालून देखील हे परतून घेऊ शकता। हातानेच बारीक केलेले बटाटे मसाल्यांमध्ये घालून घ्यायचे। तुम्हाला कितपत ही ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे हळूहळू पाणी ॲड करत राहा। येथे तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा, कारण गरम पाण्यामुळे भाजीला छान अशी तरी येते। भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे। गरमागरम भाजी पुरीसोबत सर्व करायची। तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा।